नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं स्वागत आहे मधुरा फूड्समध्ये आणि सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांनाच महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिलांसाठीच म्हणून आपण हे सगळे पदार्थ इकडे मी आणलेले आहेत. हे सगळे ऑर्गॅनिक पदार्थ आहेत आणि झटपट म्हणजे एक 15 ते 20 मिनिटात होणारे सगळेच पदार्थ आहेत. घरातील अगदी बेसिक सामग्री म्हणजे कांदा, टोमॅटो, लसूण असेल, तेल, तिखट, मीठ हे एवढंच आपल्याकडे तर नेहमीच असतं. त्याच्यातलं सगळं वापरून तुम्ही हे सगळे पदार्थ अगदी 15 ते 20 मिनिटात करू म्हणजे शकता. आजच्या बिझी लाईफ मध्ये वेळ वाचवणारे म्हणजे पदार्थ. तेच डोक्यात आमच्या होतं की कसा आपण महिलांचा वेळ वाचवू वेळ शकतो. वाचवू. इतक्या स्तरावर महिला आता आघाडीवर आहेत, तर स्वयंपाकघरात काय करायचं हा जो विचार बरोबर. नेहमी भंडावत असतो की मुलांना पौष्टिक काय दिलं गेलं पाहिजे, किंवा घरी आजारी माणसं असतील, म्हातारे असतील, वयस्क असतील, त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. कारण हा ना महिला वर्गाला फार गिल्ट असतो की मी बाहेर पडते म्हणजे मला घरी काहीतरी हो. पौष्टिक करून देता आलं पाहिजे. म्हणून आम्ही एवढे एक साधारण 40 प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे सगळे आणि प्रीमिक्स आहेत ना? सगळे प्रीमिक्सेस आहेत आणि साधारण एक 40 रुपयापासून 100 रुपये एवढीच माझी रेंज आहे. इथे म्हणजे कॉस्टली असं काही नाही. नाहीये. हो. आणि हे सगळे घरगुती केलेले आहेत. म्हणजे अच्छा. मसाले वगैरे म्हणजे तर हायजीन घरी. सांभाळून. हो. येस, ॲब्सोल्युटली. घरी मिक्सरवर दळलेले मसाले आहेत, त्यामुळे त्याचा स्वाद खूप वेगळा येतो घरघंटीवर किंवा ह्याच्यावर तेच म्हणजे दळल्यापेक्षा. भेसळ नाही, भेसळ अगदीच स्वच्छता. हो. नाही आणि बेसिकली हे काही नाहीये, काय म्हणतात, प्रिझर्वेटिव्ह हो. कशातच मेन म्हणजे नाहीयेत. तेच. हो. ते सध्या आहे. सो आपल्याकडे जे रेग्युलर महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहेत, जसं थालीपीठ म्हणा, घावन, अंबोळी आहे, उपासाचे काही पदार्थ आहेत, साबुदाणा पीठ आहे, वरीच्या भाकऱ्या चांगल्या होतात, उपास भाजणी, राजगिरा पिठाच्या पुऱ्या छान होतात. म्हणजे उपासासाठी आपण झटपट काय, आपल्याला भरपूर उपास इज अ ऑप्शन आहेत. मेजर हा. प्रॉब्लेम की काय करायचं. काय करायचं? त्यासाठी आपल्याकडे 4 ऑप्शन्स तर मी आत्ताच तुमच्या समोर मांडलेले आहेत. अच्छा. त्याचबरोबर मुलांना आजकाल ना ज्वारी, बाजरी आवडत नाही. भाकऱ्या तर खाणं मुलांनी सोडलेलंच आहे. सोडलेलंच आहे. म्हणून ना ज्वारीचं प्रीमिक्स आहे. त्याच्यात तुम्ही डोसे, इडली, घावणं काहीही घालू शकता. त्याचबरोबर मल्टीग्रेन डोसा आहे. याच्यात 3-4 प्रकारचे धान्य आहेत. त्यामुळे जे आपण भाकरीची उणीव जर भरून बरोबर. काढायची असेल तर हे 2 पदार्थ आम्ही मुद्दामून मी सांगते की मुलांना हे खायला द्या. म्हणजे हेच असं माझं म्हणणं नाहीये, पण मिक्स डाळींचं किंवा मिक्स मिलेट्सचं जे काही आपल्याकडे हे येतात पिठं, बरोबर. ती खरंच खाल्ली गेली पाहिजेत. मुलांना बीट आवडत नाही, लाल रंग, पण बीटाची पुरी आवडते. त्यामुळे आम्ही हे 2 पदार्थ आणलेत. बीटरूट प्रीमिक्स आहे हे आणि हे थेपला प्रीमिक्स आहे. छान. त्याचबरोबर आपल्याकडे 6 प्रकारचे लाडू आहेत. आजकाल मुलांना ना लाडू आवडतात, पण कधी-कधी वेळेच्या अभावी ना आपल्याला जमत नाहीत. वेळ खूप लागतो. त्यामुळे हे प्रीमिक्सेस आहेत 6 प्रकारचे. अच्छा. मिश्र डाळ लाडू, नाचणी, बेसन, मूग डाळ, मेथी आणि सातू. ह्याच्यात फक्त कडकडीत गरम तूप घालायचं 7 ते 8 चमचे आणि वळायचे. तुमचे 15 मिनिटात 10 ते 12 लाडू तयार होतात. खूप छान. एक लाडू जरी मुलाला सकाळी हो, खायला हो. दिलात, किंवा आता घरी असतात लोक, बाबा सकाळी ब्रेकफास्ट हो, खाल्ल्याशिवाय हो. काही औषधं वगैरे, तर तुम्ही हे नक्की देऊ शकता. इव्हन ह्याच्यात ना गुळ पावडर आहे, त्यामुळे तुम्ही डायबिटिक माणसांना पण देऊ शकता. म्हणजे आम्ही त्या प्रकारे, आता माझी सासूबाई डायबिटिक आहेत, मी त्यांना दिलं, काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही. झाला नाही. सो त्याच्याचबरोबर हे जे 2 आपल्याकडे आहेत, नाचणी आणि सातू, हे जे 2 आहेत ना, हे तुम्ही सत्व म्हणून पण लहान मुलांना देऊ शकता. शाळेत जाताना हा 1 चमचा, कोको पावडर 1 चमचा तुम्ही मिल्कशेक करून दिला तर मुलं अतिशय आनंदाने पितील. आणि हे जे 2 आपल्याला शरीराला जे गरज, कॅल्शियम पाहिजे, आयर्न पाहिजे, हे ते त्याच्यातून ऑटोमॅटिकली मिळतंय. मिळेल. म्हणजे कॉम्प्लॅन म्हणा, हॉर्लिक्स हो, म्हणा, हो. बोर्नविटा, याच्यापेक्षा मग हे मार्केट 2 मधले प्रोडक्ट्स अतिशय द्यायला नको. घरगुती आपण पौष्टिक पदार्थ दिल्याचं म्हणजे एक आईलाही हो, समाधान हो. आणि मुलांच्याही पोटाला हो, हो. पौष्टिकता. आणि हे काय त्याचबरोबर सगळं? कोकम आहे आपल्याकडे गावातलं. अच्छा. चिंच. चिंच आहे, कोकम आहे, मिरची ताकातली आहे. सांडगा हो. मिरची आहे, मेथकूट तूप भात तर वाव, छान. अप्रतिम लागतो. माहिती. म्हणजे आताही आम्ही मला लहानपणी बोलताना असं वाटतं खायचं. की हो. आपण खायला पाहिजे. अगदी आईची आठवण. हा. त्याचबरोबर पोह्याचं डांगर आहे, हा. कोशिंबिरी सारखं तुम्ही हे करून कांदा खाऊ घालून करू शकतो. हो. शकता. 3 प्रकारचे मसाले आहेत. गोडा मसाला हा प्रॉपर ब्राह्मणी गोडा मसाला आहे. वाव, छान. त्याच्याबरोबर खिचडी मसाला, हे तुम्ही उसळी, कोणत्याही प्रकारच्या खिचडी, आणि गरम मसाला जर तुम्ही तेलात पहिले परतलात आणि नंतर कोणतीही भाजी केली तर बाहेरच्या भाज्यांची चव येते त्याला. म्हणजे मुलं म्हणतात, आई हॉटेल सारखं झालं नाहीये. दिस इज द आन्सर फॉर इट, की तुम्ही हे घालून छान. करा, इट विल बी व्हेरी गुड. आपला नंबर सांगता? माझा नंबर आहे 9820922809.
तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. मी शिपिंग कुरिअर पण करते. ऑल ओव्हर इंडिया. हा, कॉल आणि व्हॉट्सअपवरती मी सगळी लिस्ट पण तुम्हाला पाठवू शकते. साधारण 2 दिवसात माझं कुरिअर पोचतं. विफास्ट छान. असेल तर जे काही अजूनच ऍक्च्युअल्स छान असतील लवकर. ते काही 1-1.5 तासात तसंही मी करते. थँक्यू. थँक्यू. मस्त.